हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गाईज, इथे आपण खूप सोप्या पद्धतीनं ते पण आपल्या मराठी भाषेतून इंग्लिश शिकत असतो. गाईज, आज आपण शिकणार आहोत वर्ब फॉर्म. वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाचे रूपे. क्रियापदाचे रूपे प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल. गाईज, हे लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असं ठरणार आहे. गाईज, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. डू म्हणजे करणे. सेकंड फॉर्म आहे डीड. थर्ड फॉर्म आहे डन. कम म्हणजे येणे. सेकंड फॉर्म आहे केम आणि थर्ड फॉर्म कम. ड्रॉ म्हणजे ओढणे किंवा काढणे किंवा रेखाटणे. सेकंड फॉर्म आहे ड्रीव आणि थर्ड फॉर्म आहे ड्रॉन. डिग म्हणजे खोदणे. सेकंड फॉर्म आहे डग आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे डग. ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे. सेकंड फॉर्म आहे ड्रीम्ड आणि थर्ड फॉर्म काय आहे ड्रीम्ड. ड्रिंक म्हणजे पिणे. ड्रिंकचं सेकंड फॉर्म आहे ड्रँक आणि थर्ड फॉर्म आहे ड्रंक. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. सेकंड फॉर्म आहे ड्रोव आणि थर्ड फॉर्म आहे ड्रीवन. ईट म्हणजे खाणे. ईटचं सेकंड फॉर्म आहे एट आणि थर्ड फॉर्म आहे ईटन. फॉल म्हणजे पडणे. सेकंड फॉर्म आहे फेल आणि थर्ड फॉर्म आहे फॉलन. फीड म्हणजे खाऊ घालणे. सेकंड फॉर्म आहे फेड आणि थर्ड फॉर्म आहे फेड. थर्ड फॉर्म सुद्धा फेडच येणार. फील म्हणजे भासणे किंवा वाटणे. सेकंड फॉर्म आहे फेल्ड आणि थर्ड फॉर्म सुद्धा फेल्ड. फाईट म्हणजे लढणे. सेकंड फॉर्म आहे फॉट आणि थर्ड फॉर्म सुद्धा फॉट. फाइंड म्हणजे सापडणे किंवा शोधून काढणे. सेकंड फॉर्म आहे फाउंड आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे फाउंड. फॉरगेट म्हणजे विसरणे. सेकंड फॉर्म आहे फॉरगॉट आणि थर्ड फॉर्म आहे फॉरगॉटन. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. सेकंड फॉर्म आहे फॉरगेव आणि थर्ड फॉर्म आहे फॉरगिवन. गेट म्हणजे मिळवणे. सेकंड फॉर्म आहे गॉट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे गॉट. नो म्हणजे माहीत असणे. सेकंड फॉर्म आहे न्यू आणि थर्ड फॉर्म आहे नोन. लर्न म्हणजे शिकणे. लर्न म्हणजे काय शिकणे. सेकंड फॉर्म आहे लरंट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे लरंट. लीव म्हणजे निघणे किंवा सोडणे. सेकंड फॉर्म आहे लेफ्ट आणि थर्ड फॉर्म लेफ्ट. लाय म्हणजे खोटे बोलणे. लाय म्हणजे काय खोटं बोलणे. सेकंड फॉर्म आहे लाईड. सेकंड फॉर्म काय आहे लाईड आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे लाईड. लेट म्हणजे भाड्याने देणे. लेट म्हणजे भाड्याने देणे. सेकंड फॉर्म आहे लेट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे लेट. तिन्ही फॉर्म याचे काय आहेत लेट. लूज म्हणजे गमावणे. लूज म्हणजे काय गमावणे. सेकंड फॉर्म आहे लॉस्ट. थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे लॉस्ट. इथे फर्स्ट आणि सेकंड फॉर्म दोन्ही लॉस्ट आहेत. मेक म्हणजे बनवणे किंवा तयार करणे. सेकंड फॉर्म आहे मेड थर्ड फॉर्म मेड. मीन म्हणजे अर्थ असणे. मीन म्हणजे काय अर्थ असणे. सेकंड फॉर्म आहे मेंट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे मेंट. मीट म्हणजे भेटणे.
MEET, मीट म्हणजे भेटणे. सेकंड फॉर्म आहे मेट, मेट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा मेट, मेट. ओव्हरकम, ओव्हरकम म्हणजे वर मात करणे. सेकंड फॉर्म आहे ओव्हरकेम, ओव्हरकेम. आणि थर्ड फॉर्म आहे ओव्हरकम, ओव्हरकम. ओव्हरटेक, ओव्हरटेक म्हणजे ओलांडून पुढे जाणे. सेकंड फॉर्म आहे ओव्हरटूक, ओव्हरटूक. आणि थर्ड फॉर्म काय आहे ओव्हरटेकन, ओव्हरटेकन. रीड, रीड म्हणजे वाचणे. सेकंड फॉर्म आहे रेड, रेड. आणि थर्ड फॉर्म आहे रेड, रेड. गाईज यामध्ये लक्षात ठेवा स्पेलिंग सेम आहेत, फक्त उच्चार थोडा वेगळा आहे सेकंड आणि थर्ड फॉर्म मधला. राईड, राईड म्हणजे वर स्वार होणे. सेकंड फॉर्म आहे रोड, रोड. आणि थर्ड फॉर्म आहे रीडन, रीडन. रन, रन म्हणजे पळणे. सेकंड फॉर्म आहे रॅन, रॅन. आणि थर्ड फॉर्म आहे रन, रन. सॉ म्हणजे करवतीने कापणे, सॉ, SAW, सॉ म्हणजे करवतीने कापणे. सेकंड फॉर्म आहे स्वॉर्ड, स्वॉर्ड. आणि थर्ड फॉर्म आहे स्वॉन, स्वॉन. से म्हणजे म्हणणे, से म्हणजे काय म्हणणे. सेकंड फॉर्म आहे सेड, सेड. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे सेड, सेड. सी म्हणजे पाहणे. सेकंड फॉर्म आहे सॉ, सॉ. आणि थर्ड फॉर्म काय आहे सीन, सीन. सेल, सेल म्हणजे विकणे. सेकंड फॉर्म आहे सोल्ड, सोल्ड. आणि थर्ड फॉर्म सुद्धा सोल्ड, सोल्ड. शूट म्हणजे गोळी मारणे किंवा गोळी झाडणे. सेकंड फॉर्म आहे शॉट, शॉट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे शॉट, शॉट. शो म्हणजे दाखवणे, SHOW, शो म्हणजे दाखवणे. सेकंड फॉर्म आहे शोड, शोड. आणि थर्ड फॉर्म आहे शोन, शोन. सीट म्हणजे बसणे, सीट म्हणजे काय बसणे. सेकंड फॉर्म आहे सॅट, सॅट. थर्ड फॉर्म आहे सॅट, सॅट. स्लीप म्हणजे झोपणे, स्लीप म्हणजे काय झोपणे. सेकंड फॉर्म आहे स्लेप्ट, स्लेप्ट. आणि थर्ड फॉर्म स्लेप्ट, स्लेप्ट. स्मेल म्हणजे वास घेणे किंवा वास येणे किंवा हुंगणे. स्मेलचं सेकंड फॉर्म आहे स्मेल्ड, स्मेल्ड किंवा स्मेल्ट किंवा स्मेल्ट. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही लिहू शकता किंवा बोलू शकता. थर्ड फॉर्म आहे स्मेल्ड, स्मेल्ड किंवा स्मेल्ट. इथेही तेच, दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक बोलू शकता. स्पीक म्हणजे बोलणे, स्पीक म्हणजे काय बोलणे. सेकंड फॉर्म आहे स्पोक, स्पोक. आणि थर्ड फॉर्म आहे स्पोकन, स्पोकन. स्पेंड म्हणजे खर्च करणे. सेकंड फॉर्म आहे स्पेंट, स्पेंट. आणि थर्ड फॉर्म आहे स्पेंट, स्पेंट. स्पील म्हणजे सांडणे, स्पील म्हणजे काय सांडणे. सेकंड फॉर्म आहे स्पेल्ट, स्पिल्ट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे स्पिल्ट, स्पिल्ट. स्पॉइल म्हणजे खराब करणे, स्पॉइल म्हणजे काय खराब करणे. सेकंड फॉर्म आहे स्पॉइल्ड, स्पॉइल्ड किंवा स्पॉइल्ड किंवा स्पॉइल्ड. थर्ड फॉर्म सुद्धा स्पॉइल्ड किंवा स्पॉइल्ड. थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे स्पॉइल्ड किंवा स्पॉइल्ड. दोन्हीपैकी कोणतं एक लिहू शकता. स्प्रेड म्हणजे पसरणे, स्प्रेडचं सेकंड फॉर्म आहे स्प्रेड, थर्ड फॉर्म सुद्धा स्प्रेड. स्टँड म्हणजे उभा राहणे. सेकंड फॉर्म आहे स्टूड, स्टूड. आणि थर्ड फॉर्म काय आहे स्टूड, स्टूड. सेकंड आणि थर्ड सेम आहेत. स्विम, स्विम म्हणजे पोहणे. सेकंड फॉर्म आहे स्वॅम, स्वॅम. आणि थर्ड फॉर्म आहे स्वॅम, स्वॅम. टेक म्हणजे घेणे, टेक म्हणजे काय घेणे. सेकंड फॉर्म आहे टूक, टूक. थर्ड फॉर्म आहे टेकन, टेकन. टीच म्हणजे शिकवणे. सेकंड फॉर्म आहे टॉट, टॉट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे टॉट, टॉट. अराइज, अराइज म्हणजे उद्भवणे किंवा उत्पन्न होणे. सेकंड फॉर्म आहे अरोज, अरोज. आणि थर्ड फॉर्म आहे अरिजन, अरिजन. बी, बी म्हणजे होणे किंवा असणे. सेकंड फॉर्म आहे वॉच, वॉच. आणि थर्ड फॉर्म आहे बिन, बिन. बिकम, बिकम म्हणजे सुद्धा काय होणे.
सेकंड फॉर्म आहे बिकेम, बिकेम. थर्ड फॉर्म काय आहे? बिकम. थर्ड फॉर्म काय आहे? बिकम. बेंड, बेंड म्हणजे वाकणे किंवा वाकवणे. बेंडचं सेकंड फॉर्म आहे बेंट, बेंट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? बेंट, बेंट. बेट, बेट म्हणजे पैज लावणे किंवा मारणे. सेकंड फॉर्म आहे बेट, बेट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? बेट. म्हणजे याचे तिन्हीही बेटच आहेत. बाईट, बाईट म्हणजे चावणे. सेकंड फॉर्म आहे बीट, बीट. आणि थर्ड फॉर्म आहे बीटन, बीटन. ब्लो, ब्लो म्हणजे फुंकणे किंवा वारा वाहणे, याला ब्लो असे म्हणतात. सेकंड फॉर्म आहे ब्ल्यू, ब्ल्यू. आणि थर्ड फॉर्म आहे ब्लोन, ब्लोन. ब्रेक, ब्रेक म्हणजे मोडणे, तोडणे किंवा फोडणे. सेकंड फॉर्म आहे ब्रोक, ब्रोक. आणि थर्ड फॉर्म आहे ब्रोकन, ब्रोकन. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे काय? आणणे. सेकंड फॉर्म आहे ब्रॉट, ब्रॉट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? ब्रॉट, ब्रॉट. बिल्ड म्हणजे बांधणे, बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे किंवा उभारणे. सेकंड फॉर्म आहे बिल्ट, बिल्ट. आणि थर्ड फॉर्म आहे बिल्ट, बिल्ट. बर्न म्हणजे जळणे किंवा जाळणे, बर्न म्हणजे काय? जळणे किंवा जाळणे. सेकंड फॉर्म आहे बरंट, बरंट किंवा बर्नड, किंवा बर्नड पण म्हणू शकता तुम्ही. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? बरंट किंवा बर्नड, बर्नड. दोन्हीपैकी कोणतं एक यूज करू शकता. ब्रस्ट, ब्रस्ट म्हणजे फुटणे किंवा फाटणे. ब्रस्ट म्हणजे काय? फुटणे किंवा फाटणे. सेकंड फॉर्म सुद्धा याचं ब्रस्टच आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा ब्रस्टच आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्हीही सेम आहे. बाय, बाय म्हणजे विकत घेणे किंवा खरेदी करणे. बाय म्हणजे काय? विकत घेणे किंवा खरेदी करणे. सेकंड फॉर्म आहे बॉट, बॉट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा बॉट, बॉट. सेकंड आणि थर्ड फॉर्म दोन्ही सेम आहे. कॅच, कॅच म्हणजे पकडणे किंवा झेलणे. कॅचचं सेकंड फॉर्म आहे कॉट, कॉट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? कॉट, कॉट. चूज, चूज म्हणजे निवडणे. चोज, चोज. सेकंड फॉर्म काय आहे? चोज. आणि थर्ड फॉर्म चोजन, चोजन. कम, कम म्हणजे येणे. सेकंड फॉर्म आहे केम, केम. आणि थर्ड फॉर्म काय आहे? कम, कम. कॉस्ट, कॉस्ट म्हणजे ची किंमत किंवा खर्च करणे. सेकंड फॉर्म आहे कॉस्ट, कॉस्ट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? कॉस्ट. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सेम आहे. कट, कट म्हणजे कापणे. कट म्हणजे काय? कापणे. सेकंड फॉर्म काय आहे? कट. आणि थर्ड फॉर्म सुद्धा कट. फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही कट, कट, कट. डिग, डिग म्हणजे खोदणे. डिगचं सेकंड फॉर्म आहे डग, डग. आणि थर्ड फॉर्म डग, डग. गिव, गिव म्हणजे काय? देणे. सेकंड फॉर्म आहे गेव, गेव. आणि थर्ड फॉर्म आहे गिवन, गिवन. थर्ड फॉर्म काय आहे? गिवन. गो, गो म्हणजे जाणे. सेकंड फॉर्म आहे वेंट. सेकंड फॉर्म काय आहे? वेंट. आणि थर्ड फॉर्म काय आहे? गॉन, गॉन. थर्ड फॉर्म आहे गॉन. ग्रो, ग्रो म्हणजे वाढणे किंवा वाढवणे. सेकंड फॉर्म आहे ग्रीव, ग्रीव. आणि थर्ड फॉर्म आहे ग्रोन, ग्रोन. थर्ड फॉर्म काय आहे? ग्रोन, ग्रोन. हॅव, हॅव म्हणजे जवळ असणे. सेकंड फॉर्म आहे हॅड, हॅड. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? हॅड, हॅड. हाईड, हाईड म्हणजे लपवणे. सेकंड फॉर्म आहे हीड, हीड. आणि थर्ड फॉर्म आहे हिडन, हिडन. हिअर, हिअर म्हणजे ऐकणे. सेकंड फॉर्म आहे हिअर्ड, हिअर्ड. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? हिअर्ड, हिअर्ड. हिट,
हिट म्हणजे आपटणे किंवा तडाखा देणे. हिटचं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे. हिट, हिट आणि हिट. होल्ड म्हणजे काय? पकडणे. होल्ड म्हणजे पकडणे. होल्डचं सेकंड फॉर्म आहे हेल्ड आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? हेल्ड. हर्ट, हर्ट म्हणजे इजा करणे. सेकंड फॉर्म आहे हर्ट, थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? हर्ट. कीप, कीप म्हणजे ठेवणे. सेकंड फॉर्म आहे केप्ट, केप्ट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? केप्ट, केप्ट. राईट म्हणजे लिहिणे. सेकंड फॉर्म आहे रोट, रोट आणि थर्ड फॉर्म काय आहे? रोट. रिटन, रिटन. थर्ड फॉर्म काय आहे? रिटन, रिटन. टियर, टियर म्हणजे फाडणे किंवा फाटणे. सेकंड फॉर्म आहे टोर, टोर आणि थर्ड फॉर्म आहे टॉर्न, टॉर्न. टेल, टेल म्हणजे सांगणे. सेकंड फॉर्म आहे टोल्ड, टोल्ड आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? टोल्ड, टोल्ड. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक म्हणजे काय? विचार करणे. सेकंड फॉर्म आहे थॉट, थॉट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? थॉट, थॉट. थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो म्हणजे काय? फेकणे. सेकंड फॉर्म आहे थ्रीव, थ्रीव आणि थर्ड फॉर्म आहे थ्रोन, थ्रोन. अंडरस्टँड, अंडरस्टँड म्हणजे समजणे. सेकंड फॉर्म आहे अंडरस्टूड, अंडरस्टूड आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? अंडरस्टूड, अंडरस्टूड. सेकंड आणि थर्ड दोन्ही सेम आहेत. अंडरटेक, अंडरटेक म्हणजे हाती घेणे. सेकंड फॉर्म आहे अंडरटूक, अंडरटूक आणि थर्ड फॉर्म आहे अंडरटेकन, अंडरटेकन. वियर, वियर म्हणजे परिधान करणे किंवा घालणे. सेकंड फॉर्म आहे वॉर, वॉर आणि थर्ड फॉर्म आहे वॉर्न, वॉर्न. अवेक, सॉरी वेक, वेक म्हणजे जागे होणे किंवा जागे करणे. सेकंड फॉर्म आहे वोक, वोक आणि थर्ड फॉर्म आहे ओकन, ओकन. विन, विन म्हणजे जिंकणे. सेकंड फॉर्म आहे ओन, ओन आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? ओन, ओन. राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे काय? लिहिणे. सेकंड फॉर्म आहे रोट, रोट आणि थर्ड फॉर्म आहे रिटन, रिटन. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि गाईज ज्या मित्रांना याची गरज आहे अशासोबत शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटसुद्धा करा.